आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसे मंडळी, तुम्ही जर आता आजूबाजूला बघितलेत ना प्रवास करताना सगळीकडे असं हिरवगार झालेलं असतं है ना. छान वाटतं बघायला, म्हणजे असे डोळे असे निवतात. हां. आणि मग अशा वेळी घरात समजा पेट्रोलचे वाढलेले भाव किंवा रुपयाची अर्थव्यवस्थेत झालेली घसरण किंवा पुढे घ्यावी लागणारी साडी असे काही विचार मनात जर नसतील ना तर मग मनाला विचारांच्या पालवींची भस्कन अशी पालवी फुटते. कवी काय म्हणतोय बघा, कवी काय म्हणतोय बघा, मनाला विचारांची भस्कन पालवी फुटते, मनात विचारांचे धबधबे बदा बदा वाहू लागतात. मनात विचारांचे धबधबे बदा बदा वाहू लागतात. मग भले घरातल्या नळाला पाणी नसेल पण मनात विचारांचे धबधबे बदा बदा वाहू लागतात. बदा 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 बदा. खरंच गंमत आहे. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, एकदा का माझ्या मनात अशी कविता आली ना की मी कटकन अशी सोडून देतो. हाय हाय क्या बात आहे. म्हणजे असं बरं, म्हणजे आनंद होतो मला. म्हणजे तुम्हाला कशी अशी नवीन रेसिपी सापडल्यानंतर तुम्हाला जसा आनंद होतो ना तसाच आनंद मला, अशी कविता मला आत्ता सापडली आणि असा आनंद झालेला आहे. आणि ह्याच आनंदाच्या भरात मी तुम्हाला अशी एक म्हणजे वेगळीच रेसिपी दाखवणार आहे. वेगळीच म्हणजे घाबरायचं कारण नाही, आपली नॉर्मल म्हणजे खाण्याबलच रेसिपी असणार आहे, पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि दाखवण्यासाठी एक गृहिणी इथे आलेली आहे, त्या गृहिणीची आपण ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख? जयश्री रमेश गायकर, विक्रोळीवरून आले. विक्रोळी. जयश्री गायकर, विक्रोळी. विक्रोळीवर किती वर्ष राहता आपण? लग्न झाल्यापासून तिकडेच आहे मी, 30 वर्ष झाली. मूळच्या कुठल्या तुम्ही? भिवंडीचं माहेर माझं. घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर, मी आणि 2 मुलं सुना. बर, दोघांची लग्न? दोघांची लग्न झाले. व्हेरी गुड. आणि यजमान काय करतात? यजमान आता रिटायरमेंट, सध्या घरीच आहेत. बर. आणि यजमान होते कुठे? कंपनीमध्ये कामाला होते. पण प्रॉब्लेम असा होता की म्हणजे नेहमीच 2 वर्षातून जवळजवळ 5-6 महिने कंपनी चालायची, बाकी बंद असायची. त्यामुळे मी कुकिंग क्लासेस घेऊन मुलांचं शिक्षण केलं. अरे बापरे, हे किती वर्ष? ग्रॅज्युएशन केलं. हो, म्हणजे सुरुवातीपासूनच असा प्रॉब्लेम होता. 1-2 वर्षानंतर असाच प्रॉब्लेम चालू झाला. बरोबर. तर आता मुलं माझे ग्रॅज्युएशन करून धाकटा पुण्याला आहे, मोठा मुलगा इथे. बरोबर. धाकटा काय करतो? धाकटा प्रोग्रामिंग मध्ये. अरे वा. कॉम्प्युटर? दोघं पण म्हणजे कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. व्हेरी गुड. चला, दोघांची लग्न झाली. सुनाई छान आहेत. सुना काय करतात? दोन्ही त्याच लाईन मध्ये आहेत. कॉम्प्युटर मध्ये आहेत. बरं. नातू? नातू नाही, आता येणार आहे. येऊ घातलेला आहे. हो. बरोबर. मग आता तुम्ही आता इतकी वर्ष वेगवेगळे कुकिंग क्लासेस वगैरे घेत आहे. हो, क्लासेस. आतापर्यंत साधारणपणे किती विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेले असतील? तरी पण अंदाजे 600-700 मुली जास्त झालेले आहेत. अजून तुमचे क्लासेस? नाही, क्लासेस घेते मी अजून, पण मी आता 2 मिनिट रेडी मिक्स मसाले काढलेत माझे. बरं. लॉलीपॉप वगैरे, म्हणजे सर्व्हिसवाल्या ज्या मेंबर स्त्री आहेत त्यांना कामावरून आल्यावर झटकापट होणारं असं पाहिजे असतं. त्यामुळे मग त्या आल्यावर 15 मिनिटात 10 मिनिटात होतील अशा रेसिपीचे मी पावडर मसाले काढले सगळे. ते तुम्ही स्वतः इन्व्हेंट केले? स्वतः तयार केले? नेऊन देतात वगैरे, त्या पण येऊन घेऊन जातात. क्या बात आहे. ते चांगलं. मुलं वगैरे त्याच्यातच जरा एकमेका सहाय्य. ओके. आमचे खवय्ये आज वाट बघतात आणि मी तर आता अतिशय आतुरतेने वाट बघतोय की तुमचे आजचे पदार्थ मला कधी खायला मिळतात. आपण किचनकडे जाऊया का? या. आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? आज मोगलाई चिकन करूया आपण. मोगलाई चिकन, प्रॉन टोस्ट आणि शेजवान बॉल. या. आपण पहिल्यांदा काय करतोय? प्रॉन टोस्ट करूया. प्रॉन टोस्ट. ओके. साहित्य सांगता का मला काय काय? ब्रेड. साहित्य: ब्रेड, कॉर्नफ्लॉवर,
कांदे बारीक कापून घ्यायचे 2. बरं. कोलंबी नसेल तर करंदी, तर मी कोलंबी आणले पण बारीक कापून घ्यायचे पीस, एकदम बारीक करायचे. अंड 1 बीट करून, मिरपूड घ्यायची, रेड चिली सॉस हा त्याच्याबरोबर खाण्यासाठी देण्याचं आहे आपल्याला. तीळ आणि अजिनोमोटो, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि पात कांद्याची आणि मीठ. मीठ आहे. बरं, हे जे तीळ आहेत हे भाजून वगैरे घेतले नाही, कच्चे कच्चे कच्चेच आहेत हो ना? कच्चे. ओके. आणि ही पेस्ट पण आपली जी केलेली आहे ना रेड चिली सॉसची, ती पण पाण्यात मिरची भिजत टाकून असंच वाटलेलं आहे. बाकी काय त्याला हे बाकी केलं त्यात तुम्ही काय केलं नाही नाही. ओके, चला ठीक आहे. साहित्य बघले, आता जाऊया कृतीकडे. पण तत्पूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे, ही रेसिपी शोधून कोणी काढली? कारण मला आता मागाशी तुम्ही बोलता बोलता असं म्हणाल की मी सुद्धा किचनचे क्लासेस घेते, कुकिंगचे क्लासेस घेते, classes बऱ्याच ठिकाणी तुम्ही परीक्षक म्हणून सुद्धा गेलेला आहात. पण ही तुम्हाला सुचलेली रेसिपी आहे का तुमच्या एखाद्या विद्यार्थिनीला सुचलेली? नाही नाही, हे मी बाहेर गेले होते एक वेळ अशीच, तर तिथे व्हेज टोस्ट खाले होते. बरं, तर त्याचीच रेसिपी मी अशा प्रकारे करून बघितली, तर बरी वाटली, चांगली क्या वाटली. बात आहे. आता मी यांना रिक्वेस्ट करतो की आता आपल्याला पुढे काय करायचं? पहिल्यांदा आपण मिश्रण करण्यासाठी प्रॉन्स घेऊया ओके. बाउलमध्ये. कोलंबी, कोलंबी किंवा करंदी, कोलंबी असेल तर संपूर्ण बारीक पीस करून घ्यायचे. कांदा, अंड, मिरपूड, मीठ, कांद्याची पात, आलं लसूण किंवा लसूण घातलं तरी चालतो किंवा आलं लसूण आपण दोन्ही थोडं थोडं चव घालूया. लागेल मच्छीला जरा हो. येते. आणि हिरवी मिरची रुपयाची घालू सगळे? बस बस. आणि अजिनोमोटो, त्याच्यात कॉर्नफ्लॉवर घालायचं आपण. बरं. 1 चमचा घाला आधी बाइंडिंगसाठी. ब्रेड हे आपण चौकोनी पीस केले तरी चालतात किंवा असे म्हणजे खाता आले पाहिजे तितके बारीक करायचे. जे असे म्हणजे आकार चौकोनी द्या तुम्ही, हे कसंही द्या. आणि हे कच्चं मिश्रण अच्छा त्याच्यावर घालायचं. हां ह्याच्यावर घालून घ्यायचं. आणि हे करून नाही ठेवायचे, लागलीच हे तीळ पाहिजेत मला ह्याच्यावर. बस. पण हे असंच तेलात टाकलं तर पसरणार नाही ते? नाही नाही, टाकण्याची त्याची पद्धत आहे ना, ती मेन कसं आहे, तेल तीही टाकलं महत्वाची आहे. हां, हे उलट्या बाजून टाकायचं आणि 1 मिनिट प्रेस करायचं झाऱ्याने किंवा ह्याच्याने. ओके. आणि ब्राऊन झालं, गोल्डन ब्राऊन का मग सारखे करायचे ते. थोडेसे असे ब्राऊन झाले का हो. आणि ते हां रेड चिली सॉस द्यायचा. हे काश्मीरी सुकी मिरची किंवा संकेश्वरी आणि बेडकी दोन्ही मिरची पाण्यामध्ये भिजत घालायच्या 1-8-10 आणि लसूण आणि मिठाबरोबर पेस्ट करायची. थोडं लसूण आणि मिठाबरोबर मीठ, लसूण मीठ आणि थोडंसं लिंबाचा रस पिळायचा, नाही तर मग व्हिनेगर. क्या बात आहे. म्हणजे दिस इज रेडी टू ईट ना? हां रेडी टू. कसा मस्त रंग दिसते बघा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. प्रॉन्स टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडच्या स्लाइसेस, कॉर्नफ्लोअर, कांदा, प्रॉन्स, अंड, मिरपूड, लाल मिरचीची पेस्ट, तीळ, अजिनोमोटो, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पात आणि मीठ. कृती: भिजवलेल्या लाल सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ हे मिश्रण एकत्र वाटून लाल मिरचीची पेस्ट तयार करावी. एका बाउलमध्ये प्रॉन्स घेऊन त्यामध्ये कांदा, अंड, मिरपूड, मीठ, कांद्याची पात, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, अजिनोमोटो आणि कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण ब्रेडच्या स्लाइसेसना लावावं. त्यावर तीळ लावून प्रॉन्स टोस्ट शॅलो फ्राय करून घ्यावेत. या टोस्ट्सवर लाल मिरचीची पेस्ट लावून डिश सर्व्ह करावी. चला, मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. व्यवस्थित म्हणजे तुम्हाला वाचता येईल त्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. वहिनी, आपली पुढची रेसिपी काय आहे? आपण मोगलाई चिकन करूयात. मला एक मुळात सांगा की तुम्ही सगळं हे शिकलात कुठे? करत शिकलात का तुम्ही बाकायदा क्लास मध्ये? माझी आई फार म्हणजे कुकिंग मध्ये म्हणजे एक्सपर्ट होती एकदम, म्हणजे कुकिंग संपूर्ण सगळ्या याच्यातच. तर त्यामुळे तिच्या हाताखालनं भरपूर डिश मला शिकायला मिळाल्यात. म्हणजे सणवार नका म्हणून सगळेच असे कुठेही थोडं खाल्लं का आईने आमच्या विचारून तो प्रकार घरी केलाच पाहिजे.
इवन फुलाचं असलं तरी पण ती वेणी, कुठला गजरा, काही एक पेच असेल तर इतकी तिला आवड होती. बरं, त्यामुळे डिटेल एकदम. डिटेल एकदम. ओके, आपण मोगलाई चिकन बनवतो. मोगलाई चिकन करू. ओके, मला साहित्य सांगता काय काय? मोगलाई चिकनसाठी लागणार चिकन, हां, कांदे कापून घ्यायचे आणि लसूण, आलं लसूण घ्यावं लागेल, टॉमॅटो, काजू आणि अख्खा मसाल्यामध्ये तेजपत्ता, लवंग, दालचिनी आणि वेलची, बरं, हिरवी वेलची आणि शहाजिरे 1 चमचा आहे, ओके. लिंबू 1 टेबलस्पून, दुधामध्ये केशर भिजत घालायचं, हे काय? खसखस, हे शहाजिरे हां, शहाजिरा. आणि हे धणे, खसखस, काश्मीरी मिरची पावडर पाहिजे याला. बरं, आणि मीठ. साहित्य बघितलं आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायची कृती मला सांगा. आता मला बाउल द्या. आपण मसाले पाण्यात टाकायचे, पेस्ट करायचे आपल्याला. बरं, त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय काय करणार तुम्ही? याच्यामध्ये संपूर्ण सगळे मसाले घालून घ्यायचे. कांदा, लसणाचे पीस, आल्याचा तुकडा, टोमॅटो, काजू आणि दालचिनी, सगळं घालून? हो, दालचिनी, वेलची, लवंग, सगळे 2-2 मिरी, वेलदोडा, लवंग, सगळं. शहाजिरं घालायचं किती? 1 चिमूट. 1 चिमूट. धणे, खसखस आणि मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरीच का? पण काश्मीरी छान होते, हे कलरला आणि टेस्ट वेगळी येते. पण तिखटपणा नसतो. तिखटपणा मध्यम असतो. त्यामुळे आपले गरम मसाले आहेत ना दुसरे, लवंग, दालचिनी, हे त्याच्या जोडीला आलेलं आहे. ओके, बस आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालायचं? नाही, ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे 1-1.5 तास भिजत ठेवायचं. संपूर्ण लेवल पर्यंत घालायचं पाणी. बस, पुरे. आपण 1-1.5 तास का भिजत ठेवायचं पाणी? ते हे धणे वगैरे भिजले जातील ना, वेलची, लवंग, दालचिनी. ओके, आणि मग 1.5 तास भिजल्यानंतर काय? भिजल्यानंतर पेस्ट करायची, म्हणजे आपल्या मिक्सरला पेस्ट करायची याची. आपण खूप काम केलं. लय 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 म्हणजे लय काम झालं. आम्ही ते सगळं व्यवस्थित पाण्यात भिजून घेतलं, मिक्सरमध्ये टाकून आमची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ग्रेव्ही तयार झाली, पण पुढे पेस्ट तयार झालेली आहे. आता पुढे काय करायचं मला? आता आपण काय करायचं, जे चिकन आहे त्याला मीठ आणि लिंबू लावून 10 मिनिटं ठेवायचं. हे मी लावून ठेवलेलं आहे. अच्छा, लावून ठेवलं? लावून ठेवलेलं आहे, मीठ आणि लिंबू. आणि हे आपण तळून घ्यायचे पीस. ओके, मोठा करू? झालं का? हो, काढायचं. ते चिकनचे पीस तळून घेतले, तर त्याच्यात उरलेल्या तेलात कांदा घालायचा आणि त्याच्यावर ही पेस्ट घालायची आपण वाटलेली. टाके मसाले काय फोडणीत घातलेले नाही आपण. तेल सुटेपर्यंत परतवायची. मीठ, तेल सुटलं, पटकन सुटलं ना? हो. पेस्ट करून ठेवल्यावर लवकर होते, नाही तर असा वेळ जातो कांदा हे करायला. आणि हे चिकनचे पीस घालायचे त्याच्यात. त्याला बोनलेस नाही, असं म्हणजे सगळे मिक्स पाहिजे. बोनवाले जरा चांगली होते आणखी. थोडं पाणी द्या मला, तसं पाणी आणखी थोडंसं. बस, पुढे. एक उकळीनंतर 10 मिनिटं स्लो गॅसवर झाकून ठेवायचं. बरं, आणि हे कधी टाकायचं? हे आपल्याला ते गॅस बंद केल्यावर शेवटी केशर घालायचं, लास्ट, सगळ्यात शेवटी. सगळ्यात शेवटी. ओके, आपलं हे किती आता 5-7 मिनिटं तरी ठेवायला? 10 मिनिटं स्लो गॅसवर. हां, आमची मोगलाई चिकन जवळजवळ तयार झालेली, शेवटच्या टप्प्यात आहे. आम्ही बाउलमधून काढून घेतलेली, व्यवस्थित तयार झालेली, शिजलेली आहे. आता काय करायचं? थोडं लिंब पिळून, लिंबू पिळायचं? थोडं लिंब पिळायचं, आणखीन केशर घालायचं दुधातलं संपूर्ण, सगळं घालून? हां, संपूर्ण घालायचं. वाव, क्या दिख रही है, क्या दिख रही है. लिख केले साहित्य आणि कृती तू फटाफट लिख केले. मोगलाई चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन, कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, काजू, तमालपत्र, लवंगा, दालचिनी, वेलची, शहाजिरं, लिंबाचा रस, दुधात भिजवलेलं केशर, धणे, खसखस, मीठ आणि काश्मीरी तिखट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कांदा, लसूण आणि आलं घेऊन त्यामध्ये टोमॅटो, काजू, दालचिनी, वेलची, लवंगा, शहाजिरं, धणे, खसखस, काश्मीरी तिखट आणि पाणी घालून हे मिश्रण 1 ते 1.5 तास भिजवून ठेवावं
आणि त्यानंतर मिक्सर मधून वाटून त्याची पेस्ट करून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे परतून वाफवून घ्यावेत. याच तेलामध्ये कांदा आणि वाटून घेतलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. त्यामध्ये मीठ आणि वाफवलेल्या चिकनचे तुकडे घालून एक वाफ काढावी. डिश सर्व्ह करताना लिंबाचा रस आणि दुधात भिजवलेलं केशर घालावं. चला आता जाऊ आपण तिसऱ्या रेसिपीकडे. आपली तिसरी रेसिपी काय आहे? आपली तिसरी रेसिपी शेजवान प्रॉन्स बॉल. शेजवान प्रॉन्स बॉल. मला साहित्य सांगता काय काय? त्याच्यासाठी लागणार आपल्याला कॉर्नफ्लॉवर, कोलंबी बारीक कापून, अंड बीट करून घेणे आणि कांद्याची पात बारीक कापून, आलं लसूण, शिमला मिरची कापून घ्यायची आणि मीठ, शेजवान सॉस आणि कणिक. ओके, साहित्य बघितलेलं आहे. पण हा शेजवान सॉस इतका घट्ट कसं काय? हा शेजवान सॉस असा आहे की आपली आता तुम्ही हे रेड चिली सॉस टेस्ट केला, त्याच्यामध्येच कांद्याची पात, थोडा आलं लसूण आणि सेलरी पानं टाकून तो असा घट्ट होतो. ओ, एकात एक गंमत आहे. एकात एक. ओके, साहित्य बघले. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं कृती? आता आपण मिक्स करून घेऊया. बाउल द्या मला. त्याच्यासाठी कोलंबी, फेटलेलं अंड, कांद्याची पात, आलं लसूण, कणिक 1 चमचा बाइंडिंगसाठी आणि कॉर्नफ्लॉवर 3 टेबलस्पून आणि मीठ. हे सगळं घट्ट आवळून घ्यायचं. त्याचे बॉल्स करायचे आहेत आपल्याला. झालं का? हो, हे मिक्स करून ह्याचे बॉल डायरेक्ट तेलातच घालायचे. आता त्यात काय करायचं आपल्याला? आता तेल उरलेलं काढून घेतलं आपण आणि थोडं 1 चमचा तेल ठेवलं फक्त. त्याच्यामध्ये शेजवान सॉस सगळं सगळा घाला आणि शिमला मिरची पण घालायचं. अच्छा, आता सगळ्याला लागायला पाहिजे. मोठा पाहिजे का कमी पाहिजे? नाही, राहून दे, बारीक थोडंसं मिक्स करते. बस तयार आहे. रेडी टू ईट. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. शेजवान प्रॉन्स बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: प्रॉन्स, फेटलेलं अंड, कॉर्नफ्लोर, कांदा पात, आलं लसूण पेस्ट, सिमला मिरची, मीठ, शेजवान सॉस आणि गव्हाचं पीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बारीक चिरलेले प्रॉन्स घेऊन त्यामध्ये फेटलेलं अंड, कांदा पात, आलं लसूण पेस्ट, गव्हाचं पीठ, कॉर्नफ्लोर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि या मिश्रणाचे बॉल्स डीप फ्राय करून घ्यावेत. पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये शेजवान सॉस आणि भोपळी मिरचीचे तुकडे परतून घ्यावेत. या सॉस मध्ये डीप फ्राय केलेले प्रॉन्सचे बॉल्स घोळवून डिश सर्व्ह करावी. चला, गायकर वहिनींचे तिन्ही पदार्थ तयार झालेत. आता मी ते खाऊन बघणार आहे. क्या बात आहे यार. नाही, तुम्ही खरं मला, म्हणजे मी तुम्हाला एक आता मुद्दा सांगतो, तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. मी आतापर्यंत एवढे पदार्थ खाल्ले, बरोबर. समजा मी या सीटवर बसलो नसतो तर त्या पदार्थांचं काय झालं असतं मला सांगा. इतक्या गृहिणी इथे येऊन गेल्या, त्या गृहिणींना आउटलेट मिळालं नसतं मी इथे बसलो नसतो तर. बघा, विचार करा. द्या जरा शाबासकी द्या, मोठ्या मनानं शाबासकी द्या. जाऊ दे, शाबासकी नका देऊ. तुम्ही पत्ता लिहून घ्या. तुमच्याकडे वेगवेगळ्या रेसिपी असतील तर मला लिहून पाठवा. पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि वहिनी, हे तिन्ही पदार्थ इतके चकाचक झालेले आहेत आणि थँक्स लॉट. अगदी वेगळे प्रकार आम्हाला दाखवले त्याबद्दल. आणि नुसते थँक्स नाही बरं का, आमच्याकडून एक तुम्हाला छोटीशी प्रेमाची भेट आहे, त्याचा स्वीकार करावा. थँक्यू.
बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवायचा या भागात मी आज इथेच थांबतोय, कारण निघायची वेळ झालेली आहे, खायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आज फुल कोर्स लंच दाखवणार आहे. बरं, त्याच्यामध्ये आपण सूप करूया पहिले. सूप. दुसरी रेसिपी आहे व्हेज मुगलाई बॉल्स. व्हेज मुगलाई बॉल्स. शेवटची रेसिपी आहे इंडोनेशियन फ्राईड राईस. इंडोनेशियन फ्राईड राईस. लग्न करून आला त्यावेळी स्वयंपाक येत होता. आम्ही सारे